नमस्कार मित्रांनो, गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाची सुरुवात। हा दिवस इतका शक्तिशाली मानला जातो की या दिवशी केलेली संकल्पना आणि शुभ कार्य संपूर्ण वर्षावर प्रभाव टाकतात। पण तुम्हाला माहिती आहे का, 2026चा गुढीपाडवा काही राशींसाठी अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे। काही राशींच्या आयुष्यात पैसा, यश आणि नवीन संधी येणार आहेत, तर काही राशींना थोडी काळजी घ्यावी लागेल। म्हणून या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुढीपाडवा 2026ला कोणत्या राशीचं नशीब चमकणार आहे। तुमची रास कोणती आहे हे नक्की शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी एक असा उपाय सांगणार आहे जो तुमचं नशीब बदलू शकतो। गुढीपाडव्याचं महत्त्व। गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा सण आहे। या दिवशी भगवान ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली असं मानलं जातं। याच दिवशी भगवान राम अयोध्यात परतले होते असंही सांगितलं जातं। म्हणून या दिवशी गुढी उभारून नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं। गुढी म्हणजे विजय, समृद्धी आणि सुखाचं प्रतीक आणि ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी ग्रहाची स्थिती देखील खूप महत्त्वाची असते। यामुळे काही राशींवर विशेष कृपा होते। मेष राशी। गुढीपाडवा 2026 मेष राशीसाठी अत्यंत शुभ आहे। नवीन कामे सुरू करण्यासाठी हा काळ उत्तम आहे। नोकरीमध्ये प्रगती होऊ शकते। व्यवसाय करणाऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे। आर्थिक स्थिती मजबूत होईल। वृषभ राशी। वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ स्थिरता घेऊन येणार आहे। जुने अडथळे दूर होतील। घरामध्ये आनंदाचं वातावरण राहील। पैशाचे नवीन मार्ग मिळू शकतात। मिथुन राशी। मिथुन राशीचा गुढीपाडवा नवीन संधी घेऊन येणार आहे। नवीन ओळख होतील। करिअरमध्ये चांगली प्रगती होऊ शकते। प्रवासाची शक्यता आहे। कर्क राशी। कर्क राशीसाठी हा काळ थोडा सावध राहण्याचा आहे। खर्च वाढू शकतो, पण योग्य निर्णय घेतल्यास स्थिती सुधारेल। धैर्य ठेवणं महत्त्वाचं आहे। सिंह राशी। सिंह राशीसाठी 2026चा गुढीपाडवा अत्यंत भाग्यशाली आहे। यश आणि प्रसिद्धी मिळण्याची शक्यता आहे। नवीन कामे सुरू करण्यासाठी उत्तम वेळ आहे। पैशाचा लाभ होऊ शकतात। कन्या राशी। कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ प्रगतीचा आहे। करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात। घरात सुख शांती राहील। तुळा राशी। तुळा राशीच्या लोकांसाठी हा काळ थोडा मिश्र असू शकतो। काही अडचणी येऊ शकतात, पण संयम ठेवला तर यश मिळेल। वृश्चिक राशी। वृश्चिक राशीसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे। नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते। पैशाचं आगमन वाढू शकते। धनु राशी। धनु राशीसाठी हा काळ प्रगतीचा आहे। शिक्षण आणि करिअरमध्ये यश मिळू शकतं। नवीन संधी मिळतील। मकर राशी। मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ स्थिरता घेऊन येईल। आर्थिक स्थिती सुधारेल। नवीन कामांची सुरुवात होऊ शकते। कुंभ राशी। कुंभ राशीसाठी हा काळ बदलायचा आहे। जीवनात काही मोठे निर्णय घ्यावे लागू शकतात, पण ते निर्णय भविष्यासाठी चांगले ठरतील। मीन राशी। मीन राशीसाठी गुढीपाडवा अत्यंत शुभ आहे। नशीब साथ देईल। नवीन संधी मिळतील। आर्थिक फायदा होऊ शकतो। गुढीपाडव्याचा खास उपाय। जर तुम्हाला गुढीपाडव्याला नशीब उजळायचं असेल तर हा उपाय करा। गुढी उभारताना हळद, कुंकू आणि साखर अर्पण करा। त्यानंतर भगवान विष्णूची प्रार्थना करा। यामुळे वर्षभर सकारात्मक ऊर्जा राहते। मित्रांनो, तुमची राशी कोणती आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण पुन्हा भेटूया अशाच रोचक आणि उपयोगी माहितीसह। धन्यवाद।